Hello students, standard 10 subject English 1.4, that is be smart. We are going to learn today be smart bana. We have finished first paragraph from this lesson. या पाठामधला पहिला पॅराग्राफ आपण संपवलेला आहे. पाठ नंबर 22 वरती पहा. बी स्मार्ट पाहतोय आपण की स्मार्ट इट इज नॉट द वर्ड स्मार्ट बट इट इज ॲक्रॉस्टिक, राईट. ॲक्रॉस्टिक आपण तयार केलेलं आहे स्मार्ट पासून. तज्ञ जे सांगतायत की तुम्हाला या आपल्या ध्येयामध्ये आपल्या उद्दिष्टामध्ये जर यश मिळवायचे असेल तर ह्या 5 गोष्टी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यांनी अशा सांगितलं. स्मार्ट एस म्हणजे स्पेसिफिक, एम मिजरेबल, ए अचिवेबल, आर रिअलिस्टिक अँड टी मीन्स टाइम बाउंड. तर या 5 क्वालिटी आपल्यामध्ये ध्येय निश्चितीसाठी असणं गरजेचं असतं. कारण हे 5 गुण जर तुमच्यामध्ये असतील, ह्या 5 क्वालिटी जर तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही आपलं ध्येय हे निश्चितपणे गाठाल आणि त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल, अशा प्रकारे लेखकाचं आपल्याला सांगणं आहे. बघूया पाठ नंबर 22. सेटिंग गोल्स हॅज 2 valuable assets, a sense of originality and a stepping stone to illuminate the path. Goals put one at the helm of life. Pursuing them acknowledges a better future situation. They help to steer a course of life rather than simply drifting along and letting things happen. पहा की आपलं ध्येय जे आहे, आपलं सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. म्हणजे आपलं ध्येय साध्य करणं यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या त्या 2 गोष्टी आहेत? ओरिजिनॅलिटी दॅट इज नवनिर्मितीची कल्पना, नवनिर्मिती क्षमता. म्हणजे आपल्याला जर आपलं ध्येय निश्चित करायचं असेल, आपल्याला ध्येयापर्यंत आपल्याला ध्येयपूर्ती करायची असेल, ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल, आपल्या ध्येयामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर नवनिर्मितीची क्षमता आपल्यामध्ये असणं आवश्यक असते. अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आणि आपला रस्ता जो आहे प्रकाशमान करण्याची, हायलायटर, दॅट इज इल्युमिनेट म्हणजे काय? प्रकाशमान करणे. म्हणजे आपलं जे ध्येय आहे, आपल्या ध्येयावरती जाणारा जो आपला मार्ग आहे, त्या मार्गाला प्रकाशमान करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. परस्यूइंग द एक्नॉलेजेस ए बेटर फ्युचर सिच्युएशन. आणि मगच आपल्याला एक बेटर फ्युचर सिच्युएशन, आपली परिस्थिती जी आहे अनुकूल आपल्याला भविष्यामध्ये भेटणार आहे. दे हेल्प टू स्टीर ए कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. म्हणजे आपण आपली दिशा म्हणजे प्रवाहाच्या ओघामध्ये न वाहता, म्हणजे जिकडे नशीब घेऊन जाईल, आपण म्हणतो नशिबातच नाही माझ्या, आणि नशिबात आपण केल्याशिवाय येणार नाही, बरोबर ना? आपल्या नशिबात असता आपण ते मिळवायचं असतं. आपल्या नशिबात सगळं जग आहे. जर आपण कष्ट केलं तर, आपण केलोच नाही तर, म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे बघा की असेल हरी तर देईल पालगावरी म्हणतो आपण, ठीक आहे. तर असं नाही, हरी आहे हे की नाही, त्याला आपण वेगवेगळे शब्द पण वापरतो, पण तो काही पालगावरती देणार नाही. तुम्हाला हातपाय दिलेले आहेत, तुम्हाला हातपाय हे हलवावे लागणार आहेत आणि तरच तुम्ही आपल्या ध्येयामध्ये यशस्वी होणार आहात. Setting goals may appear easy, but for some it is quite challenging. बघा, एखाद्यासाठी ध्येय निश्चित करणे, एखादं उद्दिष्ट निश्चित करणं हे सोपं असतं, पण तेच उद्दिष्ट ठरवणं हे एखाद्यासाठी खूपच चॅलेंजिंग असतं, खूपच अवघड असतं. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठा अडथळा आहे तो कशाचा आहे? फिअर ऑफ फेल्युअर. फिअर ऑफ फेल्युअर म्हणजे अपयशाची भीती. अपयशाची भीती ही माणसाला यश मिळवून देत नाही, ठीक आहे. आपण सुरुवात करायच्या आधीच घाबरतो की अपयश आलं तर खाऊ, आणि ही एक मोठी अडचण यश मिळवण्यामधली आहे. ही आपण आधी टाळली पाहिजे असं लेखक सांगतो. मे बी अवॉइडेड. आफ्टर ऑल, शेवटी वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आणि प्रत्येकानं आपलं ध्येय हे शेवटी ठरवलं पाहिजे. टू अकम्प्लिश गोल. आणि हे ध्येय साधण्यासाठी आपलं
लक्ष साधण्यासाठी एक्सपर्ट्स रिकमेंड ए 5 स्टेप अप्रोच, की जे एक्सपर्ट्स आहेत, जे तज्ज्ञ आहेत, जे यशस्वी आहेत लोक, त्यांनी 5 पायऱ्या यशस्वीतेच्या सांगितलेल्या आहेत. आणि ते एका शब्दात त्यांनी सांगितले की स्मार्ट या शब्दामध्ये त्या 5 पायऱ्या आहेत यशाच्या. आता त्या कोणत्या आहेत बघा. स्मार्ट गोल्स आर मेथोडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. Smart stands for specific, measurable, achievable, realistic and time bound. Smart goals are a methodology of thinking. आता स्मार्ट गोल्स, स्मार्ट जे आहे हे काय आहे की 5 स्टेप्स आहेत, यश मिळवण्याचे 5 पायऱ्या आहेत त्या. आणि हे तुम्हाला कुठे घेऊन जाईल. इट हेल्प्स पीपल रीच सक्सेस, यशापर्यंत तुम्हाला घेऊन जाईल जर हे 5 गुण तुम्ही अवगत केले तर. स्मार्ट स्टँड्स फॉर, आता ह्या स्मार्टची व्याख्या त्यांनी दिलेली आहे बघा. हे सांगितलं तुम्हाला की इट इज नॉट अ वर्ड. स्मार्ट इज अ ॲक्रॉस्टिक, ठीक आहे. हे ॲक्रॉस्टिक बनवून स्मार्ट हा शब्द तयार केलेला आहे. त्यातला स्मार्ट मधला एस जो आहे तो स्पेसिफिक या शब्दापासून, एम पासून मिजरेबल, ए पासून अचिवेबल, आर पासून रिअलिस्टिक अँड टी पासून टाइम बाउंड असे ह्या 5 शब्दापासून त्याचे इनिशियल्स जर काढले आपण आणि त्याचा एक शब्द तयार केला तर स्मार्ट हा शब्द तयार होतो. याला आपण ॲक्रॉस्टिक म्हणतो, बरोबर. आता पहिलं जी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे यशस्वी होण्यासाठी ती म्हणजे स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट आपला उद्देश. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक rubric. Specific involves identifying a specific area for improvement. The more specific the area, the more refined the achievement of one's goal can be. It makes it easier to set parameters and work towards the goal. For example, if it is building a house, what exactly is the capacity required and how long can it stretch? बघा, तो उदाहरण देऊन सांगितलं की आपल्याला जर आपण एखादं घर बांधत असलो तर आपल्याकडे एक पॅरामीटर असला पाहिजे, आपल्याकडे एक मानक असलं पाहिजे, ठीक आहे. आपल्याकडे एक चित्र आपलं स्पष्ट असायला पाहिजे की आपलं घर किती एरियामध्ये बांधायचं आहे, त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याची क्षमता काय असायला पाहिजे आणि ते किती दिवस टिकणार आहे. हे पॅरामीटर, हे मानकं लावून, हे मापदंड लावून आपण ते घराचं बांधकाम करत असतो आणि आपण ते घर बांधत असतो. लक्षात. तर आपल्यालाही आपलं हे जे स्पेसिफिक निश्चितता पाहिजे की आपण निश्चित आपलं ध्येय काय आहे, हे आपल्या ध्येयाची निश्चिती असणं खूप महत्त्वाचं या ठिकाणी आहे. मिजरेबल. क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. दिस मेक्स इट easy to benchmark performance throughout the goal period, including areas to improve. While playing football, one's exact role and position has to be clearly defined. आता सांगितलं की मिजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगे म्हणतात, मोजता येण्याजोगे. आता या ठिकाणी सांगितलं की व्हाईल प्लेइंग फुटबॉल, एक उदाहरण फुटबॉलचं घेऊन सांगितलं की फुटबॉल खेळत असताना वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज बीन क्लिअरली डिफाईन. आता फुटबॉल खेळत असताना किंवा कुठलाही खेळ खेळत असताना प्रत्येकाला त्याची आपली जागा दिलेली असते, ठीक आहे, पोझिशन दिलेली असते. प्रत्येकाला त्याचा रोल असतो, म्हणजे त्यांना कुठेपर्यंत कसं. आता फुटबॉलचा जर आपण विचार केला तर फुटबॉलमध्ये बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे खेळाडू उभे असतात आणि त्यांचा एक तेवढा पूर्ण प्रत्येक खेळाडू पूर्ण ग्राउंड भरून पळत नसतो, त्याला त्याचा एरिया दिलेला असतो आणि तेवढाच एरिया पुरता त्यानं तो बॉल जो आहे हा पायामध्ये ठेवायचा असतो, अन्यथा तो पास करायचा असतो. त्याला प्रत्येकाला त्यांचा एरिया दिलेला असतो आणि त्यांचे ठिकाण दिलेलं असतं, बरोबर. त्यांनी कुठं उभं राहायचं आणि किती भागामध्ये खेळायचं आणि त्याचं रोल काय आहे, त्या ठिकाणी त्याची भूमिका किती एरियामध्ये आहे, तर हे सगळं ठरवलेलं असतं. म्हणजे प्रत्येकासाठीचं मापदंड असतो, आपलं त्याचं मोजमाप असतं, मेजरेबल मोजता येणं. तर हेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपला रोल काय आहे, आपण काय भूमिका घेणार आहोत, आपली पोझिशन काय आहे, आपली स्थिती काय आहे. ही आपली स्थिती आणि आपली भूमिका ह्या 2 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. जसं त्यांनी उदाहरण दिलं की फुटबॉलमध्ये जसं प्रत्येकाचं ठिकाण आणि प्रत्येकाला दिलेली भूमिका
ही महत्त्वाची असते, तसंच आपल्या ध्येय उद्दिष्ट प्राप्तीसाठी सुद्धा ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता परत आहे अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. हे जे गुण आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता काही नवीन शब्द या ठिकाणी आलेले आहेत, ते नवीन शब्द तुम्ही लिहून काढा, त्याचे डिक्शनरीमधून अर्थ बघा. मी लिहून देणं या ठिकाणी फक्त तुम्ही काय करणार की कॉपी करणार, त्याचं तसं नका करू. तुम्हाला जो नवीन शब्द वाटतो तो लिहा, डिक्शनरीमधून त्याचा अर्थ शोधा आणि मग तो पण लिहा. आणि स्वतः हे 3 पॅराग्राफ जे आहे, पान नंबर 22 आपलं पूर्ण शिकून झालेला. तर या 22 नंबर पानावरती जे काही शब्द आहेत हे शब्द तुम्ही लिहून काढायचे, त्याचे अर्थ माहीत करून घ्यायचे आणि स्वतः वाचून 1-2 वेळा हा धडा वाचा, पाठ वाचा, वाचून त्या शब्दांचे नवीन शब्दांचे अर्थ बघा आणि त्या धड्याला अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. बाकीचा भाग जो आहे पुढच्या तासाला बघूया. धन्यवाद.